त्यांनी स्वराज्य उभं करण्याचा प्रयत्नही केला, पण त्या कालावधीमध्ये आदिलशाही असेल, निजामशाही असेल, मुघलशाही असेल, कुतुबशाही असेल, डच असतील, पोर्तुगीज असतील, इंग्रज असतील, या सगळ्यांच्या पुढं त्यांची शक्ती कमी पडली आणि 2 वेळा प्रयत्न करूनही त्यांना जे जमलं नाही ते मुलाच्या माध्यमातून ज्यांनी करून घेतलं ते स्वराज्य संकल्पात शहाजीराजे भोसले, जगातील सर्व योद्ध्यांचं प्रेरणास्थान, आज ज्यांची जयंती आपण साजरी करत आहोत, 395वी जयंती. ही कितवी जयंती आहे? 395वी जयंती. सरांनी सांगितलं 175 देशामध्ये, त्याच्यामध्ये अपडेट करून सांगेन मी 177 देशामध्ये, विशेषतः सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये ज्यांची जयंती होते तो राजा म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा. दुबईला काल परवा मागच्या जयंतीला आमचे मित्र गंगाधर बंधारे सर जाऊन आले. दुबई राष्ट्र माहित आहे आपल्याला, मुस्लिम राष्ट्र. अबुधाबीला अतिशय छानपैकी शिवजयंती त्या ठिकाणी साजरी झाली. काही दिवसामध्ये खरं तर तुमच्याच गावचं भूषण शिवश्री सतीश हानेगावे सरांना सुद्धा आम्ही दुबईला शिवजयंतीला मार्गदर्शन करण्यासाठी पाठवण्याचा आमचा संकल्प आहे. तर खरं तर टाळ्या वाजल्या पाहिजे. हे तुमच्या गावचा माणूस जर बाहेर देशामध्ये जर जाऊन शिवजयंतीचं मार्गदर्शन तो करेल असं स्वप्न आम्ही पाहिलेलं आहे. क्षात्रवीर शंभूराजे ज्यांना 16 भाषा यायच्या, एक विद्वान पंडित होते. बुधभूषण असेल, नखशिका असेल, 4 ग्रंथ त्यांनी लिहिले. लढाईमध्ये तर 1300 लढाया त्यांनी केल्या. एकही लढाई न हारता सगळ्या लढाया त्यांनी जिंकल्या. कधी माघार घ्यावी लागली, द्यावं लागलं, परंतु त्यांना अपयश कधी ठावं नव्हतं. असे क्षात्रवीर शंभूराजे. ज्या ज्या महामानवांनी या राष्ट्रासाठी, समाजासाठी, देशासाठी आपल्या जीवाचं बलिदान दिलं, असे सर्व महामानव शिव, शाहू फुले, आंबेडकर अशा सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आणि सगळ्या महामानवासाठी आपण एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना अभिवादन करूया. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. हे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं. आणि संत तुकाराम महाराज हे दुसरे गुरु. पहिल्या गुरु छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रमाता, राजमाता मा जिजाऊ होत्या. हे डोक्यात आपल्या आलं पाहिजे. हे मनानं नाही. त्या कालावधीमध्ये राजे छत्रपती शिवरायांची जयंती आज साजरी करत असताना शिवभारत असेल म्हणजे समकालीन इतिहासकार, ज्या इतिहासकारांनी त्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये शिवभारत हे परमहंसांनी लिहिलं. आजकाल व्हॉट्सअप विद्यापीठातून काही चाललेलं आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम कुठलं तरी अर्धवट माहिती घ्यायचं आणि त्या जोरावर आपण काहीतरी करायचं. अज्ञान हा सर्वात माणसाचा मोठा शत्रू आहे. आणि म्हणून शिवभारत असेल, शेगवळकरांचा इतिहास असेल, माधव पगडीकर यांचा, सेतू माधव पगडीकर यांचा इतिहास असेल, आणि त्या कालावधीमध्ये औरंगजेबाच्या दरबारामध्ये खापी खान नावाचा इतिहासकार म्हणजे सगळ्या नोंदी करणं त्या कालावधीमध्ये होतं. ते अस्सल पुरावे, ते ओरिजिनल पुरावे, त्यांच्या आधारे आम्ही इतिहास सांगतो मित्रांनो. बरं बोलावं का खरं बोलावं? सतीशरावजी आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय थेटे साहेब आहेत. सर्व गावातील शिवजन्मोत्सव जी समिती आहे, गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक, माता, बंधू, भगिनी, माय बावल्यानो आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्यांदा
शिवजन्मोत्सवाचं आयोजन करून व्याख्यान ठेवल्याबद्दल एकदा या सगळ्या नवतरुण पिढीचं सुद्धा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अभिनंदन करूया। आज राजे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना ऊर अभिमानानं भरून येतो। तगरखेडा गावामध्ये आज सकाळी सकाळी आमच्या मायमाऊल्यांनी हा शिवरायांचा जो पाळणा झाला, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, हे संत तुकारामांनी सांगितलं। आणि संस्कार आज आपल्याला माहित असेल नसेल मला माहित नाही, पण घरी गेल्यानंतर आता सगळं जग तुमच्या हातात आहे, मुठीत आहे। कर लो दुनिया मुठ्ठी में, तर आपल्या हातात आहे। तर एक तुम्हाला जे पाहिजे ते विचारलं त्याचं उत्तर त्या मोबाईल मध्ये आहे, पण फक्त त्याचा योग्य वापर झाला तर बरोबर आहे, नाहीतर नको तिकडे दिशाहीन जर भटकत राहिलो तर मग मात्र जीवनाचं वाटोळ झाल्याशिवाय सुद्धा राहत नाही। आणि म्हणून तलवारीचा योग्य उपयोग त्यावेळेला राजे छत्रपती शिवरायांनी ज्या अन्यायाविरुद्ध, जुलमाविरुद्ध, अत्याचाराविरुद्ध त्या कालावधीमध्ये तलवार चालवली, त्या काळची ती गरज होती मित्रांनो। आज छत्रपती शिवरायावरती मा जिजाऊनी संस्कार केले, जिजा माऊले गे तुला वंदन नाही, तुझ्या प्रेरणेने दिशामुक्त झाली। म्हणजे जिजाऊच्या प्रेरणेनं 10 दिशा मुक्त झाल्या त्या कालावधीमध्ये। आज तुम्हाला माहित असेल जिजाऊचा जन्म 1598 ला झाला। जिजाऊचं माहेर सिंदखेड राजा, 1598 ला जिजाऊचा जन्म झाला। त्यावेळेला जिजाऊचे पिताजी लखोजीराव जाधव यांनी त्या कालावधीमध्ये हत्तीवरती साखर वाटप केली। आपल्या मुलीचं स्वागत त्या कालावधीमध्ये हत्तीवरून साखर वाटप करून आपल्या मुलीचं त्यांनी कौतुक केलं, म्हणून जिजाऊ घडल्या। उगी आपण पोटात असताना जर जिजाऊ मारत असू, जिजाऊ सावित्री जर मारत असू, आपल्या पोटचे लेकरं कसे जन्माला येतील? तुमच्या माहितीसाठी जिजाऊना 7 भाषा यायच्या। मी काही आता आपल्याला सगळेजण ऐकत आहोत, बांगोडे पाटील असले वेगवेगळे इतिहासकार आहेत, जे लढायाचा इतिहास असा रंगवून सगळं सांगतात, तो सगळा तुम्हाला व्हॉट्सअपला, फेसबुकला, युट्यूबला सगळीकडे माहित आहे। मी चालू घडामोडीमध्ये मला विषय देण्यात आलेला आहे, छत्रपती शिवरायांनी आजची परिस्थिती। यामध्ये सगळ्यांना मला सांगावंसं वाटतं, त्या कालावधीमध्ये जिजाऊना घोड्यावर बसणं असेल, दांडपट्टा असेल, तलवार चालवणं असेल, योग्य निर्णय, जे लोकांना निर्णय देण्याची जी प्रक्रिया त्या कालावधीमध्ये असायची, न्याय देण्याची व्यवस्था त्या कालावधीमध्ये जिजाऊचे पिताजी लखोजीराव जाधवरावांनी आणि म्हाळसा राणींनी त्यांना पूर्ण सगळं शिक्षण दिलं होतं। जिजाऊ लहानपणापासून घडत होती। जिजाऊला 7 भाषा यायच्या, मराठी यायचं, हिंदी यायचं, कन्नड यायचं, पारशी यायचं, उर्दू यायचं, या सगळ्या भाषा यायच्या। आणि त्याच्या पुढे जाऊन त्याच्यासोबत लग्न झालं ते शहाजी राजे यांना 32 भाषा यायच्या, 32 भाषा। शिवाजी राजांचे पिताजी 32 भाषा यायचे। आणि म्हणून शिवराय शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, उगी सगळा कार्यक्रम होत नसतो। जिजाऊला जेव्हा 7 भाषा यायच्या, आईला समजा आताच्या जर 7 भाषा येत असतील तर लेकरू 8वी भाषा शिकल का नाही? आणि म्हणून अगोदर जिजाऊ पाहिजे। आता अंधार पार झाला, आता शिवा पाहिजे। पुन्हा एकदा या महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे, शिवा पाहिजे म्हणतो। शिवा कसा जन्माला येईल? अगोदर जिजाऊ घडली पाहिजे तर शिवबा निर्माण होईल। आणि म्हणून शहाजीराजे आणि जिजाऊनी त्या कालावधीमध्ये जो प्रयत्न शहाजीराजांनी केला तो जमला नाही। बेंगलोरला गेले, बेंगलोरमध्ये शिवाजी राजांची सगळी शिक्षणाची सोय त्यावेळेला केली। आज आपलं लेकरू जर जिल्हा परिषद शाळेला घातलं किंवा विद्यालयामध्ये
उद्वारे सरांच्या वगैरे शाळेमध्ये सगळं जर गेलं, मुलं शिकले तर घडणार आहेत. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे मित्रांनो, आडात नसेल तर पोहऱ्यात कुठून येतं जे म्हणतो आपण. आज अक्षरशः छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करत असताना एक 2-4 गोष्टी आपण समजून घेऊया. एका व्याख्यानामध्ये एका दिवसामध्ये माझ्या राजाचा इतिहास सगळा काही माहिती होऊ शकणार नाही. पण जिजाऊनी आणि शहाजी राजांनी बेंगलोर येतं सगळे शिवाजी महाराजांना की आपण न्याय कसा द्यायचा, घोड्यावर बसणं असेल, दांडपट्टा चालवणं असेल, तलवार चालवणं असेल, संवादाचं वाक्चातुर्य असेल, अशा सगळ्या प्रकारचं शिक्षण बेंगलोरला देऊन त्यांनी बेंगलोरहून जिजाऊ आणि बाल शिवबा यांना एक राजमुद्रा दिली. आपल्याला माहित आहे, प्रतिपचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशिष्या मुद्रा भद्राय राजते. म्हणजे चंद्राच्या कलेप्रमाणे शिवरायांचं हे राज्य जे स्वराज्याचं आहे ते वाढत जाणार आहे. शहा सुनो म्हणजे या शहाजी राजाचा पुत्र, ह्याच जे राज्य आहे हे स्वराज्य पुढे पुढे वाढत जाणार आहे. अशा प्रकारचा एक राजमुद्रा, म्हणजे लहानपणीच त्याला तुला राजा बनायचा आहे हे त्याच्या डोक्यात जिजाऊने आणि शहाजीराजेनं घुसवलं. एक राजमुद्रा दिली, झेंडा दिला, सोबत जीवाची माणसं कान्होजी जेदे वगैरे त्यांचे जे जवळचे माणसं दिले. आणि बेंगलोरहून कुठं आले, पुण्याला आले. कशासाठी आले? हे आदिलशाह असेल, निजामशाह असेल, मुघल असेल, हे डच, फ्रेंच, पोर्तुगीज, हे सगळे जे भारतावर आक्रमण करून सगळं जे अन्याय, सगळी जनता रयता सगळी अडचणीत होती, पीडित होती, वंचित होती, सगळं जगणं असह्य झालेलं होतं. आणि म्हणून बेंगलोरहून शिवाजी राजाला जिजाऊ सोबत या ठिकाणी पाठवलं गेलं. पुण्याला मुरार जगदेवराय हा सरदार, जो आदिलशाहचा सरदार होता, ब्राह्मण सरदार होता, त्यांनी त्या ठिकाणी सगळं पुन्हा बेचिराग केलेलं होतं. आणि तिथं एक पहार रोवलेली होती, आपल्याला माहित आहे, ऐकलं असेल आपण. आणि त्या पहारीला तिथं लिंबू आणि एक खेटर बांधून तिथं जे कोणी पहार उचलेल त्याचा निर्वंश होईल. म्हणजे काय निर्वंश होईल? म्हणजे तिथं घरामध्ये कोणी सुद्धा जिवंत राहणार नाही आणि पुढे जन्माला सुद्धा येणार नाही असं सांगितल्यामुळं त्या ठिकाणी त्या पहारीला कोणी हात लावत नव्हतं. जिजाऊ आल्या, अंधश्रद्धाळू नव्हत्या जिजाऊ. आणि म्हणून जिजाऊन त्या पहारीला स्वतः जिजाऊची आई आणि छत्रपती शिवाजी महाराजाला हात लावून, एक मुलगा मात्र शहाजीराजे सोबत संभाजीराजे हे त्यांचे मोठे भाऊ होते. इतिहास वाचल्याशिवाय इतिहास निर्माण होत नाही, म्हणून इतिहास माहिती असला पाहिजे, त्यातही खरा इतिहास माहिती असला पाहिजे. एक शंभूराजे म्हणजे शिवाजीराजेचे मोठे बंधू तिथं सोबत शहाजीराजे सोबत होते. दुसरा मुलगा, खर तर जिजाऊला सुद्धा 6 अपत्य होती. जिजाऊ तुमच्या आमच्या सारख्याच होत्या. जिजाऊला 6 लेकरं होती, 4 वारली. या सगळ्या धावपळीमध्ये पळापळीमध्ये 2च जिवंत राहिली. त्यामध्ये संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज हे 2 मुलं. माझ्या जिजाऊला असं वाटलं नाही की बाबा आता मी जर पहार उपसली तर माझा निर्वंश होईल, माझ्या शिवबाचं काय होईल. जिजाऊनं शिवबाचा हात धरला, त्याच्या हातावर हात ठेवला आणि ती पहार उपसून काढली आणि अंधश्रद्धेला त्यावेळेला मुठमाती दिली. काय व्हायचं ते बघू, आपल्याला मरायचंय स्वराज्यासाठी. आणि म्हणून जिजाऊनी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास पेरला. तो पहार उपसून काढली आणि सोन्याच्या नांगरानं तिथली सगळी जमीन नांगरून काढली. सगळ्या परिसरामध्ये दवंडी देण्यात आली की पहार उपसलेली आहे आणि तुमच्यासाठी आता शिवबा स्वराज्य उभं करणार आहे, आपण सगळ्यांनी यावं. त्यावेळेला हे लांडगे हे ते पशु जे मोठे हिंस्र प्राणी वगैरे होते त्याला मारण्यासाठी बक्षिसं ठेवले आणि लोक गोळा केली. आज 395 वर्षानंतर सुद्धा तुमच्या आमच्या डोक्यातून जात नाही. त्यावेळेला मात्र 18 पगड जातीच्या सगळ्या मुलांना
एकत्र बसवायच्या, जिजाऊ पंगत घालायच्या, एकत्र जीव घालायच्या. आणि म्हणून हा संस्कार काही सांगून होत नसतो, तो कृतीतून आला पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला जिजाऊनी शिवबाला सांगितलं की सगळे संबंधी, सगळ्या जातीचे, 18 पगड जातीचे, महार, मान, सांबार, डोळ, म्हणजे साळी, माळी, कोळी, तेली, सगळे पूर्ण मराठा, कुणबी, ब्राह्मण सहित सगळ्या मुलांना एकत्र करायचं, पंक्ती घालायच्या, जीव घालायचे, पुन्हा लपंडाव चालवायचा. सगळ्याला प्रशिक्षण दिले गेले शिवाजी महाराजांनी. आजची जिजाऊ काय करते? बघ बाळा, तुला शोभा व्हायचं असतं, गाडीमध्ये मात्र मध्ये बसायचं असतं. मागून ठोकलं तरी सुरक्षित, पुढून ठोकलं तरी सुरक्षित. बघ शोभा बाळा, तुला शोभा व्हायचं असतं, आपला डब्बा आपणच कोपऱ्यात बसून खायचं असतं. बघ बाळा, तुला शोभा व्हायचं असतं. होईल का शोभा निर्माण? होईल अचानक? जिजाऊनं असं केलं का? त्यावेळेला जिजाऊनी सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र केलं आणि सगळे मावळे निर्माण केले. मी सगळं काही सांगत बसणार नाही. जाता जाता पहिला धडा तुम्हाला माहित आहे, राजाचा पाटील जेव्हा त्या शेतकऱ्याच्या, एका गोरगरीब शेतकऱ्याच्या मुलीला भर दिवसा उचलून आणून, त्यावेळेला पद्धत होती, जे सरदार असतील, वतनदार असतील, जे पाटील असतील, त्याला कोणी काही मनाची हिंमत राहत नव्हती. आणि मग त्यावेळेला एक चांगली मुलगी, एका गरीबाची शेतकऱ्याची मुलगी रांजाच्या पाटलानं भर दिवसा उचलली, तिच्यावरती बलात्कार केला आणि त्या लेकरानं जीवन संपवलं. माझ्या जीवनामध्ये आता काही राहिलं नाही. हे राजे छत्रपती शिवरायांना जेव्हा गोष्ट कळाली, जेव्हा जिजाऊच्या कानावर धाय मोकलून तो तिचा बाप रडत होता, त्यावेळेला लगेच येसाजी कंटाला सांगितलं शिवाजी महाराजांनी, जा आणि त्या रांजाच्या पाटलाला बोलवून घेऊन या. जेव्हा गेले, सुरुवातीला 2 सैनिक गेले, त्यावेळेला तो म्हणला, कोण? शिवाजी. आम्ही शिवाजीला मानत नाही, आम्ही स्वतः इथले राजे आहोत आणि तो आमचा अधिकार आहे, आम्ही अगोदरही केलंय, पुढेही करत राहणार. असं म्हटल्याबरोबर असाच निरोप इकडे शिवाजीराजांना आला आणि पुन्हा सांगितलं येसाजी कंसाला, जा त्याच्या मुसक्या बांधून त्याला या ठिकाणी घेऊन या. बैलगाडीत घातलं गेलं, बांधलं गेलं आणि जेव्हा आणलं गेलं, सकाळ होत आली होती. जेव्हा सगळे गावातले लोक जमा झालेले होते, त्यावेळेचा राजा पाटील म्हणजे जबरदस्त वजन असलेला माणूस, त्याच्या विरोधामध्ये कोणी बोलायची हिंमत नव्हती. आता काय होणार? जिजाऊंनी शिवबा त्याला काय शिक्षा देणार? जिजाऊंनी त्यांना निर्णय घेण्याची, न्याय देण्याची प्रक्रिया सगळी शहाजीराजे जिजाऊंनी त्यांना शिकवलेली होती. जेव्हा हा राजाच्या पाटलाला आणलं गेलं आणि त्याला विचारलं गेलं, गुन्हा कबूल आहे का? तो सुरुवातीला काही बोलत नव्हता. तुम्ही कोण विचारणार आम्हाला? आम्ही परत विचारतोय, गुन्हा कबूल आहे का? त्यांनी मगरूपणाने सांगितलं, हो आम्हीच केलंय ते कृत्य, तो आमचा अधिकार आहे. बघा, ते अधिकार म्हणल्याबरोबर तळपायची आग मस्तकाला गेली, शिवाजी महाराजच्या मुठीला ओळल्या गेल्या, जिजाऊकडे पाहिलं गेलं, जिजाऊनी इशारा केला आणि शिवबानी सांगितलं, ह्याचा चौरंगा करा, 2 पाय आणि 2 हात तोडून टाका, शिक्षेची अंमलबजावणी लगेच करा. झाली अंमलबजावणी आणि 2 हात आणि 2 पाय गुडघ्यापासून आणि कोपरापासून तोडले गेले आणि तिथं असलेल्या आडावर तिथं त्याला ठेवलं गेलं. तो धाय पुन्हा रडत होता, माफ करा म्हणत होता. हा संदेश सगळीकडे गेला, पूर्ण 12 मावळ मध्ये गेला संदेश की एका गोरगरीब शेतकऱ्याच्या त्या ज्या बापाच्या मुलीवर ज्यांनी अन्याय केला त्याला शिक्षा झाली. पाटलाला, राजाच्या पाटलाचे पाय तोडले गेले, हात तोडले गेले. वाऱ्यासारखी बातमी सगळीकडे गेली आणि पुन्हा माझ्या शिवबाच्या स्वराज्यामध्ये कुण्या महिलेवर बलात्कार करण्याची हिंमत कुणी केली नाही आणि पुन्हा लोक सगळे शिवाजी महाराजांसोबत जुडायला लागले. हा माझ्या शिवबाचा, हा जिजाऊचा संस्कार होता. आणि पुढचा टप्पा सगळं सांगत असताना 1645 ला नेताजी
पासलकरांसोबत पहिला तोरणागड किल्ला त्यांनी जिंकला. आज मायमावलेक म्हणून सांगतो मी आणि गावे सर की जेव्हा तोरणागड जिंकला आणि हे सगळं होत असताना जिथं सोन्याच्या घागरी लागल्या त्याच्यामध्ये सगळ्या देवादिकाच्या सगळ्या मूर्त्या होत्या सोन्याच्या. आता आपण काय केलं असतो, माय 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 देवाचं मिळाले लगेच ठेवाऱ्यात ठेवा, आरती करा, पूजा करा, उदबत्ती लावा, नारळ फोडा आणि त्याच्या पुढं पाया पडत बसा. इकडं आदिलशाह निजामशाह किती लुटून जाईल काय करेल काही देणं घेणं नाही. विचारलं गेलं सगळं त्या मावळ्यांनी सांगितलं, मासाहेब आपल्याला हांडे लागलेले सोन्याचे काय करायचं. मासाहेब जिजाऊंनी सांगितलं ते सगळ्या सोन्याच्या देवाच्या मूर्त्याचा सगळ्यांनी जळवा आणि त्याचे हात्यावर शस्त्रास्त्र बनवा, त्याचं बांधकाम करून घ्या. हा होता जिजाऊचा संस्कार. म्हणून शिवबा घडले. आजची दलिंदर पिढी का घडत नाही तर आजच्या आमच्या जिजाऊना काय खरा इतिहास आहे ना जिजाऊ माहित आहे, ना सावित्री माहित आहे, ना ताराराणी माहित आहे. आणि म्हणून इथं सगळं चुकलाले. एक काळ आपण सांगतो वाघाच्या जबड्यात घालून हात मोजिती दात जात ही आमची पा चालून पाने आमच्या इतिहासाची. मुरारबाजी म्हणती त्यांना धडा वेगळे शिर होऊनी नुसते धडही लढले. दिलेर खानच्या त्या ह्याच्या वेळेला मुडकं जरी उडालं तरी मुरारबाजी लढत होता. पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या, पुरुष काय पण स्त्रियाही लढल्या. अमर कथा ही त्यांची चालून पाहणे आमच्या इतिहासाची. आज काय वाघाच्या जबड्यात हात घालून ज्यांनी वाघाचे दात मोजले तो छावा शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजीराजे. आता काय एकीकडे बाप टेरर मध्ये ते पुढी फाडतो गुटक्याची आणि पोर फाडता फाडता गोल फिरवले, त्याला काही साधी तंबाखूची पुडी सुद्धा सुटत नाही. ही आजची पिढी आहे. बाप से बढ़कर बेटा. एक काळ सरदार, आता ते सरदार काय मुलाचे तेरे दीदार के लिए तेरे गलियों के कुत्तों का यार बन गया. अच्छा मुलाचं तेरे दीदार के लिए तेरे गलियों के कुत्तों का यार बन गया. तेरा दीदार तो न बन सका मगर तेरे गलियों के कुत्तों का सरदार बन गया. म्हणजे अवस्था अशी आहे, लड़कपन खेल में खोया जवानी नींद भर सोया बुढ़ापा देख कर रोया, अशी अवस्था आहे. आणि म्हणून जिजाऊ नाही इथं खानगाव सर इथं काही जिजाऊ आहेत ऐकायला मला आनंद वाटला की खऱ्या जिजाऊ समजावून घ्यायचा असेल तर तुम्ही जिजाऊचं चरित्र वाचा. तुमच्या पाया पडतो. हे पोथी पुराण व्रत वैकल्ये कुणीच आपल्या संतांनी नवसासायाचे कन्यापुत्र होती तो का करणे लागे पती. तुकाराम महाराजांनी त्यावेळेला सांगितलं आणि तुकाराम महाराजांनी ठेविले तुझे नाव पवित्र छत्रपती शिवसूत्र विश्वाचे की. तुकाराम महाराजांनी छत्रपती ही पदवी दिली. हा तुकाराम महाराज खरा आपल्या शिवबाचा म्हणजे शिवाजी महाराजांचा गुरु होता. तुमच्या आमच्या पुढे मात्र बिना कपड्याचा नुसत्या लंगोटीवरचा शिवाजी महाराजांचा गुरु आहे म्हणून चुकीचा इतिहास सांगितला गेला. दादोजी कोंडदेव कधीच गुरु नव्हते. रामदास स्वामी कधीच गुरु नव्हते. हे कोर्टाचे आदेश आहेत, निकाल आहेत. तुमच्या आमच्या डोक्यामध्ये नको ते घातलं गेलं. आणि शिवाजी महाराजचा कार्यक्रम म्हणजे काय, सकाळी सकाळी उठायचं, नाश्ता करण्याच्या पूर्वी जाऊन 100-200 मुसलमान कापायचे, पुन्हा यायचं जेवण करायचं, पुन्हा काही जाऊन मुसलमान कापायचे. हा चुकीचा इतिहास. इथं चाचा बसले जगामध्ये सगळ्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये आता शिवरायांची जयंती साजरी होते. याचं कारण खरा इतिहास डोळ्यासमोर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आणला गेला. आणि म्हणून शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये, जिजाऊच्या आयुष्यामध्ये, शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये फार संकट आले. तुमच्या आमच्यावर संकट आले असं नाही. मी चलतीवर खरतर जाता जाता 1-2-3 उदाहरणं सांगणार आहे. शिवाजी महाराज जेव्हा 5 सप्टेंबरला सईबाई, तुम्हाला माहित राहावं सईबाई ही कोण आहे.
कोण आहे सईबाई? शंभूराजेची आई आहे. शंभू राजे यांची आई आहे सईबाई. त्यांचा 5 सप्टेंबर 1659 ला मृत्यू झालाय. 5 सप्टेंबर 1659 ला सईबाईचा मृत्यू झाला आणि तिकडून अफजल खान निघालाय स्वराज्यावर. बघा संकट. 2 वर्षाचे आमचे शंभूराजे, 2 वर्षाचे शंभूराजे असताना सईबाईचं निधन झालं. इकडे पुन्हा औरंगजेबानी ती बडे आदिलशहाच्या आदेशानं तो स्वराज्यावर चालून यायला निघालेला आहे. त्याचं कारण जे चंद्रराव मोरे जे जावळीचे आदिलशहाचे सरदार होते त्याचा बंदोबस्त शिवाजी राजांनी केला होता आणि त्याला जावळीच्या खोऱ्यातून हाकलून दिलं होतं. इकडं सईबाई वारलेले आहेत आणि 10 नोव्हेंबरला भेट ठरलेली आहे. 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाचा वध. आपल्याला माहित आहे की इकडं कृष्णाजी भास्कर त्याच्या कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील आहे. कोण आहे? हा ब्राह्मण आहे. कृष्णाजी भास्कर हा अफजल खानाचा वकील आहे. काजी हैदर मुसलमान आहे. हा शिवाजी महाराजांचा वकील आहे. हा तुम्हाला आम्हाला माहिती असला पाहिजे मित्रांनो. तुमच्या आमच्या डोक्यामध्ये नको तर भुका घालून नको ते सगळं पाचट भरून तुमच्या आमच्या डोक्याचं वाटुळं केलं आणि म्हणून आपलं सगळं वाटुळं होण्याच्या मार्गावर आहे. त्यावेळेची लढाई ही सत्तेची लढाई होती. त्यावेळेची शिवाजी महाराजांची लढाई ही अन्यायाविरुद्ध अत्याचाराविरुद्ध ही शिवाजी महाराजांनी लढाई केली होती. मुस्लिम राजे सगळे काय करायचे? आपल्या सख्या भावाला मारायचे. औरंगजेबाने सख्या भावाचा खून केला. आपल्या बापाला जेलमध्ये टाकलं. ही इकडची एक परंपरा होती. शिवाजी महाराजांनी मात्र सगळं रयतेसाठी गोरगरिबासाठी सगळं आपलं आयुष्य वेचलं आणि 10 नोव्हेंबर 1659 ला अफजल खानाच्या सगळ्या लढाईचं वर्णन तुम्ही 10 वेळा ऐकलेलं आहे. मी काही ते सांगणार नाही. आणि त्यावेळेला लढाई झाल्याबरोबर अफजल खानाची लढाई झाली. सोबत त्याचा विल्हेवाट कशी लावायची ती लावली गेली. ते अफजल खानाचं संकट जाते ना जाते तोपर्यंत सिद्धी जोहर 20,000 घोडदळ 35,000 पायदळ घेऊन 55,000 सैन्य घेऊन त्यांनी पुन्हा या स्वराज्यावर आक्रमण केलं. शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले. शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले. किती आहे? 55,000चं सैन्य आणि इकडून अहमदनगर मार्गे औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान हा 77,000 सैन्य घेऊन इकडं पुण्याकडे वाटचाल करून येत होता. किती? 77,000. 100 हत्ती तर हे नुसते गालीचे वगैरे हे तंबू करायला ते वाहून नेण्यासाठी 100 हत्ती होते. सर मी इतिहास वाचत होतो. 100 हत्ती हे सगळं गालीचे वगैरे हे त्या हत्तीवर लागून तिकडे घेऊन जायचं. 400 हत्ती लढाऊ होते. 400 हत्ती. मग बाकी घोडदळ किती? पायदळ किती? 77,000चं सैन्य शाहिस्ते खानाचं आणि 55,000चं सैन्य सिद्धी जोहरचं निघालेलं आहे. 1660-61 कालावधी आहे. 5 महिने शिवाजी महाराज अडकून पडलेले आहेत आणि पुन्हा तिथं शिवाकाशीत नावाचा न्हाव्याचा जो एक मावळा आहे जो शिवाजी महाराजांसारखा दिसायला होता तो इतिहास तुम्ही पाहिलेला आहे. आणि मग शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निघाले आणि मग हा शिवाकाशीत भेटीला निघाला. पालखी 2 सजवल्या गेल्या. एक पालखी सापडल अशा पद्धतीचं नियोजन झालं आणि सिद्धी जोहरच्या हाती शिवाकाशीत लागला. त्याचा अंत आपल्याला माहित आहे. शिवाजी महाराजाला आपल्या लोकांनी जेवढा त्रास दिला, स्वकीयांनी जेवढा त्रास दिला तितका बाकीच्यांनी कोणी दिला नाही मित्रांनो. आणि म्हणून शिवाजी महाराज तिथून निसटले. पण खाली विशाळगडाकडे जात असताना पुन्हा तिथं बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल आणि देशमुखाची टीम त्या ठिकाणी वाटेमध्ये थांबली आणि बाजीप्रभूचा इतिहास तुम्हाला माहित आहे. आणि शिवाजी महाराज तिथून निघाले. बाजीप्रभू देशपांडेचा त्या बांदलांचा निरोप घेऊन निघाले. पुढे निघाले तर इकडं पुन्हा एक माळवणकर आणि सुर्वे नावाचे 2 सरदार त्या ठिकाणी पुन्हा शिवाजी महाराजची 2 ठिकाणी लढाई झाली आणि पुन्हा शिवाजी महाराज विशाळगडाकडे सुखरूप पोहोचले. हा 1661-62 कालावधी आहे.
हे जातं संकट तोपर्यंत मात्र पुन्हा 1665ला त्याच्या 64ला मिर्झा राजे हा पुन्हा महाराष्ट्रावर चालून आला आणि चालून आल्यानंतर मिर्झा राजे सोबत सगळं जो तह झालेला 23 किल्ले दिले, 9 लाखाचा प्रदेश दिला, सगळं झालं आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या वाढदिवसाला म्हणजे 12 मे 1665ला आग्र्याला त्यांची भेट घ्यावी असं ठरलं आणि स्वतःचा मुलगा 9 वर्षाचा आहे बघा, 9 वर्षाचा मुलगा सोबत शिवाजी महाराजांनी घेतला आणि आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला निघाले. कारण काय तर स्वराज्य वाचलं पाहिजे, त्याच्या मनामध्ये काही झालं तर पुन्हा येऊन त्याचं काही सैन्य सोबत घेऊन पुन्हा आपलं स्वराज्य वाढवता येईल, वापस घेता येईल अशा पद्धतीची एक कल्पना होती. आणि म्हणून शिवाजी महाराज 12 मे 1665ला आग्र्याला पोहोचले. तिथल्या सगळ्या काही शिवाजी महाराजांचा मनावर तितकासा सन्मान झाला नाही आणि मग शिवाजी महाराज पुन्हा 3 महिन्यामध्ये आग्र्याहून सुटका जी शिवाजी महाराजांची झाली तोच सगळा काही इतिहास तुम्ही युट्यूबला पाहा किंवा जे शेजवळकर असतील, जयसिंगराव पवार असतील, के सेतू माधव पगडी यांचा इतिहास असेल, हा इतिहास तुम्ही आम्ही सगळ्यांनी वाचावा. मला सांगायचं काय एक तर शिवाजी महाराजांचं आयुष्य सगळं नुसत्याच संकटाने भरलेलं आहे. शिवाजी महाराज तिथून निघाले, पेटाऱ्यातून निघाले, 25 दिवस घोड्यावर त्यांचा प्रवास. शिवाजी महाराजांची आयडिया होती इकडं सुटल्या गेल्यानंतर सगळीकडे माहिती झालं रामसिंग त्यांच्याकडे जबाबदारी होती, जामीनदार होता त्यांच्याकडे, ते सगळे इकडे निघाले. पण ते मुद्दाम उलट्या दिशेने तिकडे मथुरेला निघाले. शंभूराजाला त्या ठिकाणी ठेवलं आणि शंभूराजेला त्या ठिकाणी ठेवून ओळखू येणार नाही वेषांतर करून बरेच परवाने काढलेले होते. त्यांच्या कला कौशल्यानं ते सगळं मिळवलेलं होतं आणि ते राजगडावर 25 दिवसांनी पोहोचले. आणि मायमावल्यानं चांगलं करायचं असेल तर आल्याबरोबर शिवाजी महाराजांनी सांगितलं शंभूराजे वाटतच प्रवासामध्ये मेले. बघा म्हणजे शंभूराजे वारले, त्याचा कार्यक्रम सुद्धा केला आणि मग हे करण्याचं कारण सगळ्या घरामध्ये काय वातावरण असेल. शंभूराजे एकुलता एक त्यावेळेला राजाराम जन्माला सुद्धा आलेले नव्हते आणि शंभूराजे वारले ही बातमी त्यांना सगळीकडे मुद्दाम पसरवायची होती. ते राजकारण होतं, सत्तेचं राजकारण होतं, सगळी बातमी पसरवली आणि मग जेव्हा इकडं औरंगजेबापर्यंत बातमी कळाली की शंभूराजे वारले त्यावेळेला त्यांचा शोध मोहीम थांबली गेली. सोपा कार्यक्रम नाही मित्रांनो. हे जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, हे पुन्हा संत तुकारामाचं वचन आपल्याला आयुष्यामध्ये वेळोवेळी तुमच्या आमच्या समोर येतं. हा सगळा शिवाजी महाराजांचा इतिहास आणि ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतो त्यांनी एका पुस्तकामधले सोनेरी पंख या एका पुस्तकामध्ये लिहिलं की शिवाजीचं राज्य म्हणजे कावळा उडायला आणि फांदी मोडायला झालं. हे म्हटल्यानंतर तळपायाची आग मस्तकाला जाणार नाही तर काय होणार. आमचा इतिहास विकृत करण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराज म्हणजे हिंदू आणि मुसलमान. शिवाजी राजांनी ज्या राजांनी सांगितले की कुराणाची प्रत सापडली तर त्या मुस्लिम मौला मौलवीकडे तुम्ही आदराने नेऊन द्या. हा शिवाजी राजा होता म्हणून जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. आतापर्यंत आले राजे गेले राजे, किती आले गेले, पण शिवरायांची जयंती आज जगामध्ये सगळ्यात जास्त उत्साहानं साजरी होण्याचं कारण शिवाजी महाराज हा स्त्रियांचा अत्यंत आदर करणारा. आपल्याला माहित आहे सावित्री देसाईचा असेल जिनं त्या विरोधी अभिषाची ती म्हणजे सरदाराची बायको होती, त्या सावित्रीबाई देसाईच्या मुलाला भाता मारलं आणि त्याच्यावर सपूजी गायकवाड सक्का मेवना तिच्यावर ती पुन्हा अतिप्रसंग केला होता तर तिचे डोळे काढले. सख्या मेवण्याचे डोळे काढणारा राजा. म्हणून त्यांची जी शिस्त होती, जी न्यायप्रियता होती, म्हणून जगामध्ये आदर्श मानण्याचं कारण काय तर स्त्रियांचा अत्यंत आदर करणारा. पर स्त्री माते समान हा संस्कार जिजाऊचा तुकाराम महाराजाचा होता. पर स्त्री माते समान मानायचा.
आज मात्र सगळीकडे रोज पेपर उघडल्याबरोबर या महाराष्ट्रामध्ये, या जिजाऊच्या शिवबाच्या महाराष्ट्रामध्ये नुसत्या बलात्काराच्या, अत्याचाराच्या सगळ्या नको त्या बातम्या पाहिलं की हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे का हे म्हणायची पाळी येते खरतर दुर्दैवानं. आणि म्हणून जगामध्ये सगळ्यात आदर्श राजा, सगळ्यात चांगला राजा म्हणून, कारण उल्लेख काय, त्यावेळेला राजाला जे वाटलं त्या महिलेला ते घेऊन जाऊ शकत होते, तिच्यावर अन्याय करत होते आणि देव कोपला आणि राजानं अन्याय केला तर सांगायचं कुणाकडे, अशा पद्धतीची अवस्था होती. म्हणून दुश्मनाच्या स्त्रियांचा सुद्धा आदर करणारा राजा म्हणून, वेगळा राजा म्हणून छत्रपती शिवरायांची नोंद आपल्या इतिहासामध्ये आहे. स्वतःच्या सख्या मेहण्याचे डोळे काढणारा राजा, शेतकऱ्यांचा राजा कसा की त्यावेळेला बैलजोडी दिली, नांगर दिला, दुष्काळ पडला त्यावेळेला कर माफ केला, म्हणून शेतकऱ्यांचा राजा हा पहिला राजा आहे ज्यांनी शेती मोजून दिल्या. सातबारा तयार करण्याचं काम शेतकऱ्यासाठी माझ्या छत्रपती शिवबानं केलं, म्हणून तो शेतकऱ्यांचा राजा. त्या कालावधीमध्ये उद्योगशीलता, त्या कालावधीमध्ये उद्योग उभारण्याचं काम केलं. हे मिठाचे पोर्तुगीज मीठ आयात करायचे, आपल्याकडे विकायचे, त्याच्यावर इतका दंड आकारला, इतका कर आकारला की आपल्या लोकांना चांगल्या पद्धतीनं त्याचा व्यापार करता यावा. सिंधुबंदी म्हणजे आपल्याकडे एक शूद्राला वगैरे सिंधुबंदीचा म्हणजे समुद्र ओलांडून जाण्याचा अधिकार नव्हता. ते ग्रंथात लिहिलं, डोक्यामध्ये बसलं. शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग बांधला, विजयदुर्ग बांधला, पद्मदुर्ग बांधला आणि अक्षरशः 750 जहाज त्यावेळेला शिवाजी महाराजांनी निर्माण केली. इंग्रज सुद्धा शिवाजी महाराजांकडून जहाज विकत मागायची. तोफखाना असेल, तलवारीचा कारखाना असेल किंवा वेगवेगळं साहित्य, ढाल, तलवारी, हे सगळं युद्धाचं जे शस्त्रास्त्र लागायचे ह्याचे कारखाने उभे केले आणि सगळ्याला उद्योगामध्ये सुद्धा त्यांनी एक वेगळी दिशा आपल्या या महाराष्ट्राला दिली. काय काय सांगायचं शिवाजी महाराजाबद्दल, खरतर वेळ बराच हे झालेला आहे, पण शिवाजी महाराजांचं मला नुसत्या लढायापुरता इतिहास म्हणण्यापेक्षा तुम्ही आम्ही एक डोक्यात समजून घेऊया की त्यावेळेची लढाई शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये 30 ते 35% सैन्य मुसलमान होतं आणि औरंगजेबाच्या सैन्यामध्ये तर 40% सैन्य हे हिंदूचं होतं. जेव्हा अफजल खानाबरोबर शिवाजी महाराजांचे सख्खे काका तिकडून आले होते लढाईला, काय करावं आता, शिवाजी महाराज तिचे भोसले आमचे आहेत. आणि त्यावेळेला अडचणी काय होत्या तर त्यावेळेला खरतर ही सगळी वतनदारी होती, वतनदारी शिवाजी महाराजांनी बंद केली. म्हणून सगळे जे जवळचे सगळे त्यांच्या विरोधामध्ये जायचे. जाताना एकच सांगेन की शिवाजी महाराजांचे जे चिरंजीव शंभूराजे होते त्यांचा इतिहास सुद्धा मित्रांनो चुकीचा लिहिला गेला. संभाजी महाराज म्हणजे रगेल आणि रंगेल अशा पद्धतीचं चुकीचं या राजकुमाराबद्दल लिहिलं गेलं. अवघं 32 वर्षाचं आयुष्य संभाजी राजेंना मिळालं आणि संभाजी राजे त्या कालावधीमध्ये लग्न करू शकले असते. येसूर आणि एकटी पत्नी, एकच पत्नी, म्हणजे जे रामाचा आदर्श आपण सांगतो ते रामाचा आदर्श खरतर शंभूराजेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. शंभूराजेंना एकच पत्नी होती, स्त्रियांचा अत्यंत आदर करणारे. आणि म्हणून शंभूराजे एक विद्वान पंडित सुद्धा होते. गागा भट्टासोबत चर्चा केली. गागा भट्टांनी एक पुस्तक लिहून ह्यांना समर्पित केलं. इतका हा विद्वान होता, शूर होता, वीर होता आणि याची बदनामी केली शेवट अंत. तुम्ही पाहिलंय खरतर छावा कादंबरीवर जरी आधारित असली तरी बऱ्यापैकी त्यांनी कव्हर केलेलं आहे. आणि जेव्हा जर संभाजी महाराज जर व्यसनी असते तर संभाजी महाराजला 40 दिवस जो छळ झाला तो सहन करण्याची ताकद एखाद्या दारुड्यामध्ये असते का हो? आणि म्हणून औरंगजेबाने फक्त त्यांना 3 प्रश्न विचारले होते की आमच्यातले तुला फितूर असलेले सरदार कोण आणि खजिना कुठं आहे. त्या 2-3 प्रश्न फक्त औरंगजेबाने शंभूराजेंना विचारले होते. माझा जीव गेला तरी चालेल पण ज्या मावळ्यांनी रक्त सांडून स्वराज्य वाढवलंय त्याची संपत्ती मी तुला सांगणार नाही आणि ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याचे नाव सुद्धा सांगणार नाहीत. आणि ते हसत हसत मृत्यूला सामोरं गेले. आणि म्हणून हा इतिहास तुम्हाला माहिती असला पाहिजे
यासाठी हे शिवराय यांच्या विचाराचं जागर झालं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, हात जोडून सांगतो, शिवाजी महाराजांची आरती करू नका. मी हात जोडून सांगतो, जिजाऊंची जे जिजाऊ वंदना गावा. शिवाजी महाराजांची आरती करणं म्हणजे काय? आज आरती करताल, उद्या लगेच इथं आता नारळ तर चालूच आहेत फोडणं, नारळ होतील, पुन्हा सगळं एखादं अंगात येईल, बुवा बाबा भोंदू एखादा पोट भरू सगळा कार्यक्रम होईल आणि नवस सुद्धा बोलले जातील शिवाजी महाराजाला. आणि काही दिवसानंतर शिवाजी महाराज संपवला जाईल. दैवतीकरण. समजा शिवाजी महाराज देव होते म्हणून जर झालं, देवाला अशक्य असं काय? आणि म्हणून शिवाजी महाराजची कृपया तुम्ही पोवाडा लावा चालतंय, शिवाजी महाराजची स्फूर्ती गीतं लावा चालतंय, जिजाऊ वंदना लावा चालतंय. आरती ही समाप्ती असते. म्हणून शिवराय यांची आरती आपण कुणीही करू नये. माझ्या नवतरुण पिढीला माझी विनंती आहे, शिवाजी महाराज संपवायचा आहे का तुम्हाला? नाही, संपवायचं राजकारण आहे. आरती म्हणजे संपवायचा कार्यक्रम आहे. आरती समाप्ती राहते. आणि म्हणून शिवरायांचं एखादा पोवाड्याचं गीत लावून तुम्ही समारोप करा, जिजाऊ वंदना लावून तुम्ही समारोप करा, पण आरती कृपया हात जोडून माझी विनंती आहे. मी जाईल तिथं सांगत असतो आणि सगळे सांगतात, जे जे मोठे माणसं आहेत ते सगळे सांगतात की शिवाजी महाराजांची आरती करू नये. जाता जाता दोन गोष्टी सांगणार आहे. लग्नामध्ये शिवाजी महाराजचं मॅनेजमेंट गुरु म्हणून म्हटलं जातं. परफेक्ट नियोजन होतं, वेळेचं महत्व होतं, सगळ्या गोष्टी वेळेत करायच्या. आणि डबल एकही प्रयोग त्यांनी केला नाही. अफजल खानाचा वध बोलवून केला. शाहिस्ते खानाकडे 1 लाखाच्या सैन्यात जाऊन घुसून त्याचे बोट छाटून आले. दरवेळेला प्रक्रिया सगळ्या वेगवेगळ्या आहेत. म्हणून शिवाजी महाराज समजून घेणं गरजेचं आहे. लग्नामध्ये नवतरुण मित्रांनो, लग्न व्हायला गेल्या तर लग्नामध्ये एक तर वेळेला लग्न लाव. दारू पिऊन जर गाडीवर जर नाव तुमच्या जर राजे छत्रपती असेल आणि एखाद्या बारच्या पुढे गाडी उभं राहिली असेल तर तो फोटो आपण एक तर दारू सोडा किंवा फोटो काढून टाका. तुम्हाला तो शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अधिकार मित्रांनो नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज विज्ञानवादी होते. 361 किल्ले, एकाही किल्ल्यावरती त्यांनी सत्यनारायण घातला नाही. माय मावल्यानो हात जोडून सांगतो, माझी मुलगी MD डॉक्टर स्पेशल झाली. कधीच माझ्या मुलीनं कधी व्रतवैकल्य पुराण वाचून मिळणार आहे काय? सीईटीचा अभ्यास करावा लागतो, नीटचा अभ्यास करावा लागतो. जे परीक्षेत येणार आहे त्याचा अभ्यास केला तर डॉक्टर होईल, मास्टरीन होईल, इंजिनियर होईल का? व्रतवैकल्य 16 सगळे केलं म्हणजे होणार आहे का? ह्याच्या बाहेर या. सगळ्या संतांनी व्रतवैकल्य करू नका म्हणून सांगितलेलं आहे. तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सचेनी. देवळात पुजाऱ्याचं पोट असतं, बाकी काही नसतं. देव मनात माणसात शोधा. जिन्हें शक है वो करे खुदा उनकी तलाश, हम तो इंसान को दुनिया का खुदा मानते हैं. सगळ्यांनी माणसात देव शोधण्याचं काम केलेलं आहे. ते आपण करावं. तुमच्या मुलीबाळींना शिकवा. आणि मायबापांना विनंती आहे, आपण सर समजा बाप जर ह्या दरवाजावाटी जर बार मध्ये जात असेल तर पोरग दुसऱ्या दरवाजावाटी बाहेर येऊन आली, काय संस्कार देणार आहोत? तर तुम्हाला अगोदर स्वतः सगळं शिकलं पाहिजे, सवरलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे, तर सगळं होणार आहे. आणि म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, आपण शिवाजी महाराजांचा खरा विचार जर आपल्याला पेरत असेल, शिवाजी महाराज विज्ञानवादी होते, स्त्रियांचा अत्यंत आदर करणार होते, शिवाजी महाराज निर्व्यसनी होते, शिवाजी महाराज वेळेचं बंधन पाळायचे. 2-2 हजार लोक जमा होतात आणि दारू पिऊन जर आपण अर्धा तास 2000 लोकांचा 1 मिनिट वाया घालवायचा. नवतरुण मित्रांनो, हे खरं तर 2000 माणसाचा 1 मिनिट वाया घालवणं म्हणजे 2000 मिनिट वाया घालवणं. बरं, लगीन लागताना पुन्हा काय, नवरीला एक जण उचलून आले, नवऱ्याला एक जण उचलून आले. काही ठिकाणी काय झालं, नवरीचं बोंबलला हार जाऊन दुसऱ्याच्या घरात पडलाय. हे लोक खुशन नवरा बोंबुलालं पुन्हा. काय भानगड आहेत? आपली संस्कार आहेत का? आपली ती म्हणजे काय करतोय आपण, तो विधी कुठला करतोय, काय करतोय ह्याचं भान ठेवूया. पहिलं एक लगीन व्हायला गेले आणि पुन्हा ह्या भानगडी. म्हणून कधीच मुलींना उचलू देऊ नका. काही जण आता मुली उचलता येत नाही म्हणून कोणतं हौशीत लगेच, आणि पुन्हा लगीन झाल्यावर तुला ते फोटो बघू, व्हिडिओ शूटिंग बघू, तुला ह्यानं उचलतं, तुला त्यानं उचलतं, ह्यानं हात लावतं, ह्याच्या डोसक्यात पुन्हा सगळे नको ते किडे. आणि म्हणून
आपण साधं सोपं घरातल्या माणसांनी सांगितलं पाहिजे, खबरदार कोणी उचलायचं नाही, पुष्पमाला आनंदाने घालायचं, एकमेकाला वरमाला घालायच्या, त्यात कुठेतरी तुम्ही आम्ही सगळं समजून घेऊया, तर शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्याचा आनंद आहे. आज या तगरखेडा गावामध्ये खरतर हानेगावी सरांनी त्यांच्या टीमने मला बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल खरतर गावचं मोठेपण गावामध्ये किती पानपट्ट्या ह्याच्यावर नाही, गावात किती कलेक्टर झाले, गावामध्ये किती एसपी झाले, गावामध्ये किती सामाजिक कार्यकर्ते तयार झाले, गावामध्ये किती ज्येष्ठ तयार झाले, ह्याच्यावर गावचं मोठेपण आहे मित्रांनो. गावात किती दारूचे दुकान आहेत ह्याच्यावर गावचं मोठेपण नाही. आणि म्हणून गावामध्ये घरामध्ये खरतर स्त्रियांचा अत्यंत आदर करा. ज्या घरामध्ये स्त्रीचा आदर होत नाही त्याला शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही असं म्हणतो मी. सगळ्या मुलींना शिकवा, डॉक्टर इंजिनियर वकील बनवा, नोकरी नाही लागली तरी उद्योगासाठी का होईना शिक्षण लागतं, एखादं मंदिर नाही झालं तरी चालेल, पण तुमच्या गावातली जिल्हा परिषदेची शाळा चांगली नंबर 1 ची डिजिटल झाली पाहिजे. तिथून जिजाऊ, सावित्रीवीर, भगतसिंग, शिवाजी महाराज तयार होणार आहेत. आणि म्हणून माझी माय मावल्यांना विनंती आहे, संध्याकाळी रोज 1 तास तरी आपल्या लेकरासोबत बसा, त्यानं काय अभ्यास करतोय, काय गणित आहे, इंग्रजी आहे, सगळं त्याच्या सोबत चर्चा करा. नसेल तर तू अभ्यास कर रे म्हणायचं. आणि माझ्या नवऱ्याची बायको ही जर मालिका बघत बसलो, मालिकाचे नाव काय खतरनाक, माझ्या नवऱ्याची बायको, तुझ्यात जीव रंगला आणि पोराचं आयुष्य भंगलं, अशीच पर्याय ना. आणि म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे, आपण सगळेजण छत्रपती शिवरायांचा खरा इतिहास समजून घेऊया. सगळ्या 18 पगड जातीच्या मुसलमानासहित सगळेजण आपण आनंदानं गोडी गुलाबीनं राहावं, हाच शिवरायांचा संदेश होता. त्यासाठीच शिवाजी महाराज लढले, झगडले. केवळ 50 वर्षाचं आयुष्य माझ्या शिवबाला लाभलं, परंतु 50 वर्षामध्ये सुद्धा सगळ्या जगभर डंका त्यांचा झाला. त्याचं कारण एक आदर्श राजा म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला. त्याचं कारण होतं त्यांना घडवणाऱ्या जिजाऊ होत्या, शहाजीराजे होते आणि योग्य गुरु संत तुकाराम महाराज होते, म्हणून शिवबा घडले. आज जाता जाता इतकंच सांगेन, जख्म पर जख्म खाता चला जा, जख्म पर जख्म खाता चला जा, दुनिया के दर्जात पर चढ़ता चला जा, दुनिया में आया है तो ऐसा कुछ करता चला जा कि याद कर कर के रोएगा जमाना तुझे, तू जमाने से मुस्कुराता चला जा, तू जमाने से मुस्कुराता चला जा. अशा पद्धतीचं खरतर आयुष्य आपलं राहावं. जाताना 1 मिनिटामध्ये नवतरुणासाठी 1 मिनिटामध्ये एक कथा, एक जंगल होतं, जंगलामध्ये वाघ, सिंह, कोल्हा सगळे प्राणी होते. सिंह जरा म्हातारा झाला होता, त्याला भूक लागली होती, कोल्हा सोबत होता. आजच्या राजकारणासाठी मी सांगलेलो, ते सगळं नवतरुण आहे. त्याच्यासाठी 1 मिनिटाचं उदाहरण सांगतो. आणि त्या कोल्ह्याला सिंहानं सांगितलं, बघ मला आता भूक लागली आहे फार, जा आणि काही करून काय कर, मला एक शिकार शोधून आण. हा निघाला. निघाल्याबरोबर वाटत त्याला गाढव दिसलं. गाढव दिसल्याबरोबर कोल्हा लगे पळत गेला आणि गाढव दादा आणि तुला राजा करायचा आहे. राजा करायचं म्हणल्यावर गाढव जरा लगे फुरफुर केलं, कान जरा वरी केलं. का म्हणता, आज खरतर जोश आहे, वैशालीताईने नाश्ता अतिशय सुंदर खाऊ घातलेला आहे, त्याच्यामुळं मी अजून 2-3 तास बोलू शकतो खरतर, पण तुमची सगळी मानसिकता. आणि मग कोल्ह्याला असं म्हटल्याबरोबर गाढव तयार झाले की लगेच आपल्याकडचे सगळे पोर, पंचायत समिती सदस्य करतो, जिल्हा परिषद सदस्य करतो, इथलं गुत्त देतो म्हणलं की लगेच सगळं सोडून चालले तयार व्हायला. आणि मग निघाला. कोल्हा पुढं गाढव मागमाग, कोल्हा पुढं गाढव मागमाग निघाले. आणि मग हा सिंह बरेच दिवस झाले ह्याला शिकार मिळालेली नव्हती, करणं होत नव्हतं, जाऊन गेलता. आणि ह्याच्या जवळ आल्याबरोबर हे गाढव जवळ येते तोपर्यंत त्याच्यावर असं लगेच झाप टाकला. झाप टाकल्याबरोबर गाढव बावरलं, चटमनी माघारी फिरलं. तोपर्यंत त्याच्या कानाला तेवढा हात लागला. कानाचं तो जे गणानं जे पळालं, गेलं पळून. कोल्हा म्हणला, काय महाराज शिकार चांगली आणलो होतो,
तुम्हाला काही दमच पडत नाही, त्यानं जवळ येईपर्यंत चांगलं जरा थांबाव का नाही? अरे भूकच इतकी लागली, काही कर, आजू जा, मला तर आता रक्त लागले थोडस, त्याचं काही कर, पुन्हा त्याला घेऊन ये. पुन्हा हे गाडव गेलं, त्याच्या पाठीमाग पुन्हा पळत पळत कोल्हा गेला. हे चमचे राहतात ना सोबत, हे सगळे जे मोठमोठ्या लोकांसोबत चमचे म्हणजे कोल्हाच थोडक्यात. आणि मग हा गेला गाडव, पुन्हा पळणार तितक्यात. म्हणला काय गाडव दादा, स्वप्न तर राजा व्हायचं बघलं आणि दमच पडणार गेलाय. अहो तुम्हाला आय सिंहानं धडक घाटायचं की, आज तुम्हाला सिंह जवळ बोलू लागता, बघ कानाचं रक्त निघाले. अहो राजा व्हायचं म्हणजे कानमंत्र द्यावं लागेल का नाही तुम्हाला? तुमच्या कानात सांगणार होता तितक्यात तुम्ही तर काय केलं, पळत आलो. चला तुम्हाला कानमंत्र देणार आहेत आणि तुम्हाला राजा व्हायचा आहे. पुन्हा हे गाढव, पुन्हा यावेळेला काय झालं, गाढवाला पुढं घातलं, कोल्हा माग माग, गाढव पुढं पुढं, कोल्हा माग माग. आणि मग यावेळेला मात्र चांगलं त्यानं सावध होऊन बसला होता, चांगलं जवळ येऊ दिला. पार आवाक्यात आल्याबरोबर झडप घातली सिंहानं आणि सिंहाचा जबडा खोलला गेला. गाढवाचं होत्याचं नव्हतं झालं ते करता करता ते मध्ये हे खात असताना गाढवाचं काळीज उडून बाजूला पडलं. महत्वाचं काळीज तेवढं कोल्ह्यानं खाऊन टाकलं आणि ह्याचं काळीज खाऊन टाकल्याबरोबर सगळं पोट भरल्यावर सिंह म्हणाले पुन्हा ह्याला कोल्ह्याला, अरे त्या गाढवाचं काळीज काही मला दिसलं नाही, कुठं आहे? त्यानं म्हणला महाराज ह्याला काळीज असतं तर डबल आला असतं का वापस? म्हणला म्हणजे खाणारे अशा पद्धतीचं बळी देतात तुमचा आमचा, म्हणून कुणाचे बळी पडू नका. उद्योग व्यवसाय करा, बुटाच्या पालिश पासून केसाच्या मालिश पर्यंत धंदे करा, लाजू नका, निर्व्यसनी होऊ नका, मायबापाला त्रास देऊ नका. 20 वर्षानंतर शहाजीराजे भेटा आल्यावर जोडे डोक्यावर घेऊन शहाजीराजेचे शिवाजी महाराज पालखी सोबत चलत होते. हा आदर्श पुत्र होता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. किती सांगितलं तरी कमी पडणार आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी अतिशय छानपैकी आपण शिवजयंती या ठिकाणी महाराजांची साजरी केलेली आहे, त्याबद्दल परत एकदा आपले अभिनंदन करतो. एकदा जोरात घोषणा देऊया. आणि मी घोषणा देताना जय जिजाऊ म्हणलं की जय शिवराय म्हणा, तुमचं आमचं नातं काय म्हणलं की जय जिजाऊ जय शिवराय, असे एक आपण शपथ घ्यायची. कल्याणी सर शपथ घेऊया, शपथ घेऊया, शपथ घ्यायची. शपथ आणि शपथ सर तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ, जय जिजाऊ. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद सर. गावातील सर्व युवकांना सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांना शिवशपथ घ्यायची आहे. स्वराज्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी अशी शपथ घेतो की, सर्वांनी शपथ घ्यायचे, ताट बसायचं, माझ्या मागे एक एक वाक्य प्रत्येकाने बोलायचं आणि शपथ पूर्ण करायची. सर्वांनी उभं टाकायचे. मी सर्वांनी उभं टाकायचे. मी शपथ घेतो, माझ्या पाठीमागे आपण सर्वांनी शपथ घ्यायची. मी अशी शपथ घेतो की, मी अशी शपथ घेतो की शिवरायांच्या विचारांचे मी माझ्या आयुष्यात पालन करेन. त्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांची आज्ञा होती की ज्यांचा जो धर्म असेल त्याने तो करावा. त्यात कोणीही भांडण उभं करू नये.
भांडण उभं करू नये. मी शिवरायांच्या विचारांचा पायीक होईल. कधीही जाती धर्माच्या नावाने भेदभाव करणार नाही. मी महिलांचा आदर करेन. कुणालाही महिलांचा अपमान करू देणार नाही. मी अंधश्रद्धांना बळी पडणार नाही. छत्रपती शिवरायांच्या विचारांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवेल. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय.